नमस्कार मित्रांनो, न्यू इंडिया करिअर फोरममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। भारतीय राज्यघटनेमधील अतिशय महत्त्वाचा भाग ज्यावर आपल्याला एग्जाममध्ये सुद्धा बरेचसे प्रश्न विचारले जातात। मग राज्यसेवेची पूर्व परीक्षा असेल, संयुक्त पूर्व मुख्य परीक्षा घ्या किंवा राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेमध्ये सुद्धा साधारणतः 1 ते 2 प्रश्न सरनामा या घटकावर विचारले जातात, ज्याला आपण प्रिएम्बल असं म्हणतो। तर हा संपूर्ण घटक आपण आज इथे सविस्तररित्या अभ्यासणार आहोत। विविध पूर्व आणि मुख्य परीक्षांमध्ये आलेले आयोगाचे जे प्रश्न आहेत ते सुद्धा या घटकामध्ये मी समाविष्ट केले, जेणेकरून नेहमीसारखंच आपण या पद्धतीने सुद्धा म्हणजे नेहमीच्या लेक्चर्समध्ये आपण आयोगाचे क्वेश्चन्स सायमल्टेनियसली घेत असतो, तर या लेक्चरमध्ये सुद्धा आयोगाचे प्रश्न सविस्तर आपण त्याचं विश्लेषण सुद्धा पाहणार आहोत आणि हा संपूर्ण घटक आपण परीक्षाभिमुख समजून सुद्धा घेणार आहोत। महत्त्वाचा जो भाग आहे, तुम्हाला माहिती आहे की राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेमध्ये याचा विशेषत्वाने उल्लेख आहे। त्यासोबतच एसटीएच्या मुख्य परीक्षेमध्ये सुद्धा प्रस्तावनेमागची भूमिका असा एक शब्दोल्लेख तुम्हाला सिलेबसमध्ये दिसेल। त्यामुळे प्रस्तावना हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे हे मला सांगायला आवडेल। आता महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो म्हणजे प्रश्नांचं स्वरूप कसं आहे। प्रश्नांचं स्वरूप तुम्हाला माहिती आहे की याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या फॅक्ट्स आहेत आणि त्यासोबतच तुम्हाला आणखी एक गोष्ट विचारली जाते ती म्हणजे कन्सेप्च्युअल, म्हणजे सार्वभौम या शब्दाचा अर्थ काय आहे लक्षात घ्या। लोकशाही या शब्दाचा जो शब्दोल्लेख आपल्याला या सरनाम्यामध्ये दिसतो त्याचा काय अर्थ अभिप्रेत आहे सरनाम्यामध्ये। मग बाकी काही महत्त्वाचे जे शब्द आहेत त्यामध्ये स्वातंत्र्य, समानता आहे, धर्मनिरपेक्ष आहे, समाजवादी। मग समाजवादी या शब्दाचा जो अर्थ आहे तो आपल्याला साम्यवादी समाजवाद की लोकशाही समाजवाद हा एक महत्त्वाचा फरक आपल्याला समजून घ्यावा लागेल। त्यानंतरच सरनाम्यामध्ये जे काही महत्त्वाचे कीवर्ड्स आहेत त्याचा जो क्रम आहे यावर सुद्धा आपल्याला क्वेश्चन्स दिसतात। मग त्याच्यामध्ये आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, मग समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य घडविण्याच्या व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक, राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा, राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आम्ही आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत असा शब्दोल्लेख आपल्याला या संविधानामध्ये दिसून येतो। तर हा एक संपूर्ण जो भाग आहे तो जवाहरलाल नेहरू यांनी जो काही उद्दिष्टांचा ठराव मांडलेला होता संविधान सभेमध्ये, जो 13 डिसेंबर लक्षात घ्या 13 डिसेंबर 1946। आता ही डेट सुद्धा महत्त्वाची आहे कारण आयोगाने या डेटवर सुद्धा क्वेश्चन्स विचारलेले आहेत। पहा 13 डिसेंबर 1946 रोजी मांडलेला जो पंडित जवाहरलाल नेहरूंनी मांडलेला जो उद्दिष्टांचा ठराव होता, या उद्दिष्टांच्या ठराव्याचंच प्रतिबिंब किंवा यामधूनच तो सरनामा जो आहे तो भारतीय राज्यघटनेचा घेण्यात आलेला आहे। हा महत्त्वाचा मुद्दा आहे, ठीक आहे। आता हा अशा पद्धतीचा पूर्ण सरनामा जो आहे तो आपण समजून घेत असताना 3 महत्त्वाच्या मुद्द्यांवर आपल्याला लक्ष द्यावं लागेल। एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हा संपूर्ण सरनामा तुम्हाला तोंडपाठ असणं फार गरजेचं आहे, लक्षात घ्या। कारण याच्यावरचे जे काही कीवर्ड्स आहेत या कीवर्ड्सचा जो क्रम आहे तो आपल्याला परीक्षेमध्ये विचारला जातो। त्याच्यामुळे सरनामा पाठ करण्याचा प्रयत्न नक्की असला पाहिजे आणि किंबहुना मला असं वाटेल की अनेक विद्यार्थ्यांना तो पाठ आहे, कारण आपल्या शालेय जीवनामध्ये सुद्धा वेगवेगळ्या शाळांमध्ये हा पाठ करून घेतला जातो आणि प्रार्थनेच्या वेळेस सुद्धा म्हटलं जातं, ठीक आहे। त्यानंतर नेक्स्ट महत्त्वाचा भाग आहे, याच्या क्रमासोबतच आपल्याला यातील महत्त्वाचे जे कीवर्ड्स आहेत त्याचा अर्थ आपल्याला समजून घ्यायचा आहे, जो आपण या लेक्चरमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यानंतरच नेक्स्ट महत्त्वाचा जो भाग आहे तो म्हणजे वेगवेगळ्या ज्या डेट्स आहेत त्याच्यापैकी आता जसा सरनाम्याचा स्रोत जो उद्दिष्टांचा ठराव आहे, जो आपण भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीच्या इतिहासामध्ये सुद्धा शिकलेला आहोत किंवा पाहिलेला आहे, तो डेट महत्त्वाच्या त्या दोन्ही डेट, एक 22 जानेवारी 1947 आयोगाने इथे एक राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेमध्ये प्रश्न आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलेला होता, तो म्हणजे 22 जानेवारी 1948 असा एक दिनांक देऊन त्यांनी क्वेश्चन्स विचारलेला होता। त्यामुळे एवढं बारीक प्रश्न विचारले जाऊ शकतात का, तर अगदी विचारले जाऊ शकतात। त्यामुळे हे काही महत्त्वाचे कीवर्ड्स आपल्याला त्यासोबतच महत्त्वाच्या तारखा लक्षात ठेवायला पाहिजे आणि त्यासोबतच महत्त्वाचा जो भाग आहे तो म्हणजे अर्थ, त्याचा अर्थ काय अभिप्रेत आहे तो महत्त्वाचा भाग आहे। त्यासोबतच मग सरनाम्यामध्ये कधी दुरुस्ती करण्यात आली, आता एकदाच दुरुस्ती करण्यात आलेली आहे 1976च्या 42व्या घटना दुरुस्तीनुसार यामध्ये एकदा दुरुस्ती करण्यात आलेली आहे। त्यामध्ये 3 शब्द महत्त्वाचे टाकण्यात आलेले आहेत, बरोबर आहे। मग आता याच्यामध्ये हे 3 शब्द कोणते आहेत आणि याचा अर्थ धर्मनिरपेक्षता। मग धर्मनिरपेक्षता हा अर्थ पूर्वी भारतीय घटनाकारांना अपेक्षित नव्हता का, मग सर्वोच्च न्यायालय त्यावर काय म्हणतं, ह्या सगळ्या बाबी ज्या आहेत याच्यामध्ये आपल्याला अभ्यासायच्या आहेत। मग त्यानंतर 2 महत्त्वाचे जे खटले आहेत, एक म्हणजे बेरुबारी युनियन केस आहे किंवा केशवानंद भारती खटला आहे। मग या दोन्ही केसमध्ये भारतीय राज्यघटनेचा भाग आहे की नाही सरनामा, हा एक महत्त्वाचा जो मुद्दा चर्चेला गेला तो आपल्याला अभ्यासणं गरजेचं आहे। आणि त्यासोबतच भारतीय
राज्यघटनेमध्ये जशी दुरुस्ती करता येते तशी सरनाम्यामध्ये दुरुस्ती करता येते का, यावर सुप्रीम कोर्टाने काय उत्तर दिले, हा सुद्धा महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे हे सगळे महत्त्वाचे जे मुद्दे मी तुम्हाला सांगितलेले आहेत यावर आयोगाने क्वेश्चन्स विचारलेले आहेत. त्यामुळे हा संपूर्ण भाग आपण आता एक एक करून पाहणार आहोत. सर्व महत्त्वाचे मुद्दे याच्यामध्ये नोंद केलेले आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला नोट्सच्या बाबतीत सुद्धा काही प्रश्न नाही. तर बघा, भारतीय राज्यघटनेमध्ये एक सरनामा जो आहे, सुरुवातीला भारतीय राज्यघटना जेव्हा ॲक्सेप्ट करण्यात आली 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकृत करण्यात आली. इथे डेट सुद्धा माहिती आहे तुम्हाला, 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी लक्षात घ्या 395 कलम राईट, त्यानंतर 22 भाग आणि 8 परिशिष्ट हे त्यामध्ये होती. आता याच्यामध्ये सुद्धा सुरुवातीला सरनामा हा सुद्धा भाग याच्यामध्ये ॲक्सेप्ट करण्यात आला किंवा तो स्वीकारण्यात आलेलाच होता. ठीक आहे, त्यामुळे भारतीय राज्यघटनेचा भाग आहे का, हा जो प्रश्न नंतर चर्चेला गेला त्याचा एक संदर्भ म्हणून या गोष्टीचा विचार करण्यात आलेला होता. ठीक आहे, त्यानंतर भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये आता भारतीय राज्यघटनेचे ओळखपत्र असं एक महत्त्वाचं जे स्टेटमेंट आहे किंवा जे त्याला नाव आहे ते दिलेलं आहे. त्यामध्ये कोण आहेत तर पालखीवाला, NA पालखीवाला, मला वाटतं ANKNA असं थोडंसं हे होऊ शकतं इनिशियलमध्ये. तर पालखीवाला जे आहेत यांनी भारतीय राज्यघटनेचं ओळखपत्र असं त्यांनी नाव दिलेलं आहे. त्यामुळे यावर सुद्धा क्वेश्चन्स आयोगाने विचारलेले आहेत. त्यामुळे हा एक भाग महत्त्वाचा आहे. सरनामा हा भारतीय राज्यघटनेचा उद्देश, तत्वज्ञान, उपयोग, प्रेरणा आणि मूळ तत्व घोषित करतो. याचा अर्थ काय, कुठलाही एक कायदा जर तुम्ही घेतलात, लक्षात घ्या, कुठलाही एक कायदा घ्या, प्रत्येक कायद्याचं एक इंट्रोडक्शन असतं. लक्षात घ्या, इंट्रोडक्शन म्हणजे काय तर त्या कायद्याचा उद्देश काय आहे, तो कायदा का आणण्यात आलेला आहे आणि बऱ्याचशा गोष्टी, मग त्याच्यामध्ये त्याची प्रेरणा काय आहे, मूळ तत्व काय आहे, त्याचा गाभा काय आहे, या गोष्टी ज्या आहेत त्या सरनाम्यामध्ये म्हणजे प्रिएम्बलमध्ये किंवा त्या इंट्रोडक्शन मध्ये असतात. तर तशाच पद्धतीने भारतीय राज्यघटनेचं ओळखपत्र म्हणा, आयडेंटिटी कार्ड म्हणा किंवा भारतीय राज्यघटनेचं जे मूळ तत्व आहे ते तत्व सरनाम्यामध्ये अभिप्रेत आहे. लक्षात घ्या, किंवा त्या गोष्टी ज्या आहेत त्या सांगण्यात आलेल्या आहेत. म्हणजे भारतीय राज्यघटना कशा पद्धतीची असेल याचे काही कीवर्ड्स तुम्हाला या सरनाम्यामध्ये दिसतील. पहिलंच वाक्य महत्त्वाचं आहे, आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम. आता हा शब्द इतका महत्त्वाचा आहे की भारताचे एक सार्वभौम म्हणजे याचा अर्थ सार्वभौम म्हणून म्हणजे कुठल्याही पद्धतीनं हस्तक्षेप, बाह्य हस्तक्षेपाशिवाय भारत एक सार्वभौम राष्ट्र आहे आणि यावर भारतीय राज्यघटनेला जे काही अधिकार देण्यात आलेले आहेत ते भारतीय राज्यघटनेला अधिकार कुठून मिळाले आहेत तर जनतेकडून मिळालेले आहेत. हा याचा एक अर्थ महत्त्वाचा अभिप्रेत आहे, तो पुढे आपण पाहणार आहोत. परंतु यातून महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो म्हणजे सरनामा हा भारतीय राज्यघटनेचा भाग आहे आणि त्याचे उद्देश, भारतीय राज्यघटनेचे तत्वज्ञान, उपयोग, प्रेरणा, मूळ तत्व या गोष्टी ज्या आहेत त्या सरनाम्यामध्ये अभिप्रेत आहेत किंवा सांगितले जातात. सरनाम्याचा स्रोत जर आपण पाहिला तर जसं आता पंडित जवाहरलाल नेहरूंनी जो उद्दिष्टांचा ठराव मांडला होता त्यातूनच हा सरनामा जो आहे तो घेण्यात आलेला आहे. त्याच्या दोन्ही डेट्स लक्षात ठेवा. आता सर्वप्रथम अशा कुठल्या राज्यघटनेमध्ये सरनाम्याचा उल्लेख आपल्याला दिसून येतो तर अमेरिकेची जी राज्यघटना आहे त्या अमेरिकेच्या राज्यघटनेमध्ये सरनामा आपल्याला पाहायला मिळतो आणि तिथूनच भारताने सुद्धा अशीच एक प्रेरणा घेऊन मग आपल्या राज्यघटनेमध्ये सुद्धा सरनामा घेतलेला आहे. ठीक आहे, त्यानंतर महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो म्हणजे 1976च्या 42व्या घटना दुरुस्तीने जसं मी याआधी तुम्हाला सांगितलं सरनाम्यामध्ये एकदा दुरुस्ती करण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये 3 महत्त्वाचे शब्द टाकलेले आहेत. एक समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता. लक्षात घ्या कुठले शब्द आहेत, समाजवादी, त्यानंतर धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता. एकता हा शब्द नाही, लक्षात घ्या. एकता आणि एकात्मता याच्यामध्ये बऱ्याचदा फरक आपल्याला करता येत नाही आणि आपण क्वेश्चन्स मध्ये आपल्याला बऱ्यापैकी चुका होतात. त्याच्यामुळे एकता आणि एकात्मता यातला फरक तुम्ही लक्षात घ्या, जे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता हे 3 शब्द जे आहेत, इंटिग्रिटी, ठीक आहे, तर हे 3 शब्द जे आहेत ते याच्यामध्ये टाकण्यात आलेले आहेत. ठीक आहे, इंदिरा गांधींच्या काळामध्ये ही दुरुस्ती झालेली होती. राज्यघटनेचे स्रोत जे आहेत, आता भारतीय सरनामा आपल्याला काय काय सांगतो, ठीक आहे, भारतीय सरनामा आपल्याला राज्यघटनेचे स्रोत सांगतो, राष्ट्राचं स्वरूप काय आहे ते आपल्याला सांगतो, त्यासोबतच उद्दिष्ट काय आहे ते आपल्याला सांगतो किंवा त्या स्वीकृत दिनांक काय आहेत ते आपल्याला सांगतो. म्हणजे सरनाम्याच्या माध्यमातून आपल्याला 4 घटक जे आहेत ते दिसून येतात. कोणते कोणते तर राज्यघटनेचे स्रोत. आता राज्यघटनेचे स्रोत काय तर आम्ही भारताचे लोक, भारतीय राज्यघटनेस जनतेकडून अधिकार मिळाले आहेत. आता आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम हा जो शब्द मी तुम्हाला याआधी आता वाचून दाखवलेला होता, म्हणजे आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही या पद्धतीने. तर भारताचे एक सार्वभौम याचा अर्थ काय, सर्व सत्ताधीश कोण आहेत तर जनता आहे. ही गोष्ट लक्षात घ्या, कोण आहे तर जनता आहे आणि भारतीय राज्यघटनेला जे अधिकार प्राप्त झालेले आहेत ते
भारतीय जनतेकडून प्राप्त झालेले आहेत. त्यामुळे भारतीय राज्यघटनेचे स्रोत काय आहे हे सांगण्याचं काम सरनामा करतो. त्यानंतर राष्ट्राचं स्वरूप म्हणजे एक राष्ट्र म्हणून आपण कशा पद्धतीचे आहोत, आपली कुठली विचारसरणी फॉलो करतो आपण, तर त्या पद्धतीचं एक सार्वभौम आहे. राष्ट्राचं स्वरूप एक सार्वभौम आहे, म्हणजे कुठल्याही बाह्य हस्तक्षेपाशिवाय. याचा अर्थ कुठली वसाहत आहे का आपला देश, कुठली वसाहत आहे का, तर अजिबात नाही. पूर्वी ब्रिटिश वसाहत होता आपला देश, लक्षात घ्या. पूर्वी 1947 पर्यंत आपण ब्रिटिशांची एक वसाहतीचं म्हणजे ब्रिटिश साम्राज्या अंतर्गत एक वसाहत म्हणून आपण होतो भारत, ठीक आहे. परंतु त्याच्यानंतर आता आपण एक सार्वभौम आणि आपण एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून आता 26 जानेवारी 1950 नंतर आपला जो देश आहे तो उदयास आलेला आहे. त्याच्यामुळे आपलं जे राष्ट्राचं स्वरूप आहे ते सार्वभौम आहे, समाजवादी आहे. लक्षात घ्या, समाजवादी हा शब्द जो पुढे टाकण्यात आलेला आहे. त्यामुळे समाजवाद म्हणजे काय, तर लोकशाही समाजवाद ही गोष्ट आपण पुढे पाहणार आहोत. तर समाजवादी हे एक तत्व आहे. धर्मनिरपेक्ष तत्व आपण फॉलो करतो, म्हणजे कुठलाही एक विशिष्ट धर्म आपल्या राष्ट्राचा नाही. मग तो हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई काहीही असेल, कुठलाही एक विशिष्ट धर्म आपल्या राष्ट्राचा नाही. त्यामुळे आपण एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहोत. जसं आता श्रीलंका, पाकिस्तान, बांगलादेश हे एक म्हणजे ईश्वर सत्ता म्हणजे काहीतरी फॉलो करणारे लोक किंवा विशिष्ट धर्म फॉलो करणारे राष्ट्र आहेत असं आपण त्याला म्हणू शकतो. पण तशा पद्धतीने आपला भारत नाही. लोकशाही याचा अर्थ बघा, आता लोकशाहीमध्ये वेगवेगळे लोकशाहीचे प्रकार पडतात, ते आपण पुढे पाहणार आहोत. प्रत्यक्ष लोकशाही आहे, अप्रत्यक्ष लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये सुद्धा संसदीय लोकशाही सुद्धा आहे. तर आपण जी लोकशाही राष्ट्र म्हणून उदयास आलेलो आहोत, त्यामुळे आपल्या राष्ट्राचं स्वरूप हे लोकशाही राष्ट्र आहे हे आपल्याला सरनामा सांगतो. त्यानंतर प्रजासत्ताक हे एक महत्त्वाचा जो कीवर्ड आहे, प्रजासत्ताक, जो आपण पुढे पाहणार आहोत. म्हणजे कुठलाही राजा राणी आपल्या देशाचा राष्ट्रप्रमुख नसतो, तर राष्ट्रपती हा देशाचा राष्ट्रप्रमुख या नावाने ओळखला जातो, तो नामधारी प्रमुख असतो. तर अशा पद्धतीने प्रजासत्ताक राष्ट्र आहे आणि प्रजासत्ताक राज्यप्रणाली आपल्या देशाची आहे, ही या गोष्टीतून अभिप्रेत होतं, हे आपल्याला दिसून येतं. त्यानंतर नेक्स्ट महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो म्हणजे उद्दिष्ट. आपल्या भारतीय राज्यघटनेचं उद्दिष्ट काय आहेत हे सुद्धा आपल्या सरनाम्यामध्ये दिसून येतात. त्यामध्ये नंबर 1 आहे न्याय. मग न्याय हे कोणतं, तर बघा, आर्थिक न्याय सर्वात महत्त्वाचा भाग आहे, सामाजिक न्याय, ठीक आहे, आणि राजकीय न्याय, हे तीनही न्याय जे आहेत ते आपल्याला समाविष्ट आहेत आपल्या सरनाम्यामध्ये. त्यानंतर आहे स्वातंत्र्य, समता आणि बंधुता, हे तीनही कीवर्ड्स. मग स्वातंत्र्य म्हणजे बघा, याच्यामध्येच तुम्हाला इथे दिसेल स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेमध्ये बघा, तुम्ही जेव्हा हा भाग वाचता स्वातंत्र्याचा सरनाम्याचा, तेव्हा बघा, सामाजिक, आर्थिक, राजनैतिक न्याय. आत्ताच आपण पाहिलं की न्याय याच्यामध्ये कोणते न्याय अभिप्रेत आहेत, तर सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक न्याय अभिप्रेत आहेत. त्यासोबतच विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, कशाचं स्वातंत्र्य देण्यात आलेलं आहे हे सुद्धा भारतीय सरनाम्यामध्ये, राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये दिसून येतं. विचाराचं स्वातंत्र्य आहे, अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य आहे, विश्वासाचं स्वातंत्र्य आहे, म्हणजे कुठल्या गोष्टीवर तुम्ही विश्वास ठेवायचा, कुठली गोष्ट तुम्ही फॉलो करायची, श्रद्धा आणि उपासना यांचं स्वातंत्र्य सुद्धा भारतीय राज्यघटनेनं दिलेलं आहे, हे सरनाम्यामधून दिसून येतं. त्यानंतर समानता, दर्जाची आणि संधीची समानता, म्हणजे प्रत्येक व्यक्तीला कुठलाही भाषा, लिंग किंवा जात, वंश यावरून कुठलाही भेदभाव न करता प्रत्येक व्यक्तीला समानता प्राप्त करून देण्याची सुद्धा भारतीय राज्यघटनेची शाश्वती दिलेली आहे. तर अशा पद्धतीने निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा, राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता, हे पुढे वर्ड्स जे आहेत ते एक एक करून येतीलच, ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण सुरुवात जी पाहिलेली आहे त्यामध्ये कुठले कीवर्ड्स आहेत आणि आपला उद्देश काय आहे भारतीय राज्यघटनेचा ते सरनाम्यामध्ये दिसून येतो. स्वीकृत दिनांक दिलेलाच आहे सरनाम्यामध्ये 26 नोव्हेंबर 1949 रोजी. काही महत्त्वाच्या ज्या कलमा आहेत राज्यघटनेच्या त्या याच दिवशी लागू झालेल्या होत्या, 26 नोव्हेंबर 1949 रोजी. त्यामध्ये निवडणुका आहेत, हंगामी संसदेची आहेत, ठीक आहे. नागरिकत्वाशी संदर्भात कलम 5, 6, 7, 8, 9 हे महत्त्वाचे जे कलम आहेत ते सुद्धा याच दिवशी लागू झालेले होते आणि त्यावर आयोगाने क्वेश्चन सुद्धा विचारलेले आहेत आणि आपण मागच्या लेक्चरमध्ये घटना निर्मितीचा इतिहास याच्यामध्ये आपण हे सगळ्या बाबी ज्या आहेत त्या पाहिलेल्या आहेत. आता महत्त्वाच्या संज्ञा आपण याच्यामध्ये एक एक करून त्याचा अर्थ जो आहे तो काय अभिप्रेत आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करूया. बघा, सार्वभौम याचा अर्थ काय, तर स्वतंत्र देश म्हणजे कुणावरही अवलंबून नाही आणि तो कुणाची वसाहत नाही, लक्षात घ्या. म्हणजे कुठल्याही प्रकारे डोमिनेंट स्टेट नाही, त्यामुळे कुठल्याच वसाहतीचं स्वातंत्र्य, लक्षात घ्या, तुम्ही इतिहासामध्ये ऐकलेलं आहात, वसाहतीचं स्वातंत्र्य देण्याची घोषणा केली होती वगैरे. तर असं वसाहतीचं स्वातंत्र्य आपल्याला मिळालं नाही. आपण स्वतंत्र देश आहोत, आपण आपले अंतर्गत मुद्दे आपण स्वतः सॉर्ट आउट करतो, कुणालाही त्यावर बाह्य हस्तक्षेप नाहीये. त्यामुळे जरी आपण वेगवेगळ्या जगातल्या वेगवेगळ्या संघटनांचे सभासद असलो तरी सुद्धा कुठलाही बाह्य हस्तक्षेप आपल्या इंटरनल इश्यूमध्ये नाही आहे, लक्षात घ्या, ठीक आहे. त्यामुळे स्वतंत्र देश आहे, कुणावरही अवलंबून नाहीये, तो वसाहत नाहीये. भारत 1947 पर्यंत, आता याच्यामध्ये MCQ तयार होऊ शकतो म्हणून मी हा भाग तुम्हाला दिलाय. बघा, विथ कंटेंट आपण जात आहोत. म्हणजे बऱ्याचदा काय होतं की ओरली सगळ्या गोष्टी ज्या डिस्कशन्स ज्या होत असतात, बघा युट्यूबवर तुम्ही खूप सारे लेक्चर्स बघता, युट्यूबवर भरपूर सारे, म्हणजे एखादा 10 मिनिटाचा घटक असेल तरी त्याच्यामध्ये किमान तो 1 तास शिकवला जातो का, तर तशी चर्चा केली
जाते. मग वेगवेगळे लोक कोणीतरी प्रश्न विचारतात, मग तो उत्तर देतपर्यंत एक साधा प्रश्न असतो, तो उत्तर देतपर्यंत किमान 4-5 लोक उत्तर देतात, त्याच्यावर चर्चा होते. विनाकारणचा म्हणजे 5 मिनिटाची गोष्ट असते, त्यासाठी एक साधारणतः 10 ते 15 मिनिटं त्याच्यामध्ये घालवतात. आणि एखादा मुद्दा जर 20 मिनिटाचा असेल तर साधारणतः 1.5 तास त्याच्यावर लेक्चर दिले जातात. का तर त्याचं ते टार्गेट असतं. परंतु इथे आपल्याला कुठल्याही असं वेळेचं काही बंधन नाहीये. जोपर्यंत हा टॉपिक आपण व्यवस्थित समजून घेतो आहोत तोपर्यंत, म्हणजे विथ कंटेंट, लक्षात घ्या कंटेंट महत्त्वाचं आहे. आपण स्पर्धा परीक्षा देत आहोत, आपण एक सर्वसामान्य नागरिक म्हणून हे सगळे घटक समजून घेत नाही आहोत. आपल्याला याच्यावर क्वेश्चन्स विचारले जाणार आहेत, लक्षात घ्या. अन्यथा हे सगळं मजुरी होईल. म्हणजे याच्यामध्ये विनाकारण आपण ह्या सगळ्या गोष्टी काहीतरी ऐकायच्या आणि आपल्याला एक माहिती ज्ञान मिळवण्यासाठी म्हणून घेतोय, असा उद्देश तुमचा नसायला पाहिजे. तुम्ही स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी आहात, तुम्हाला 100% या गोष्टीचं भान असलं पाहिजे की आपण हा सगळा जो भाग आहे तो आपण आपल्या एक्झामसाठी, आपल्याला प्रश्न विचारले जाणार आहेत त्याच्यासाठी आपण अभ्यास करत आहोत. त्यामुळे विथ कंटेंट जाणं फार गरजेचं आहे. त्यामुळे इथे जो महत्त्वाचा भाग आहे MCQ ज्यावर तयार होऊ शकतो, म्हणजे भारत 1947 पर्यंत ब्रिटिश साम्राज्याअंतर्गत वसाहत होता. लक्षात घ्या, ब्रिटिश साम्राज्याअंतर्गत वसाहत होता. वसाहत म्हणजे काय, तर जसं आता याला काय म्हणतात, पूर्वी जसं आता ब्रिटिशांचं एक साम्राज्य होतं आणि ब्रिटिश साम्राज्याअंतर्गत ब्रिटिश जे संसद आहे ते आपल्या भारताचा कारभार पाहत होती. त्याच्या आधी सुद्धा ईस्ट इंडिया कंपनी आपल्या भारताचा कारभार पाहत होती. ठीक आहे, म्हणजे एक प्रकारचं डोमिनियन, आपल्याला वर कोणीतरी आपला राजा राणी आहे आणि त्यांच्या आदेशानुसार हा देशाचा कारभार चालत आहे, अशा पद्धतीने पूर्वी होतं. परंतु आता नाही आहे. म्हणजे भारत 1947 पर्यंत ब्रिटिश साम्राज्याअंतर्गत, लक्षात घ्या ब्रिटिश साम्राज्याअंतर्गत. इथे तुम्हाला जर असं म्हटलं का ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी अंतर्गत, तर ते नाही. 1958च्या कायद्यानंतर हे सगळं चेंज झालेलं आहे, ही गोष्ट तर तुम्ही मान्य करता. ठीक आहे, 26 जानेवारी 1950 पर्यंत राष्ट्रकुल देशातील वसाहत होता. आता राष्ट्रकुल देशातील वसाहत याचा अर्थ काय, तर एक राष्ट्रकुल म्हणजे जिथे जिथे युरोपियन म्हणजे देशांनी सत्ता हे केलेली होती, प्रस्थापित केलेली होती किंवा ब्रिटिश साम्राज्याअंतर्गत राहिलेले होते, त्या देशांचा एक संघ तयार करण्यात आलेला होता आणि त्यांना राष्ट्रकुल संघ असं म्हटलं होतं. हे सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगतोय. ठीक आहे, तर 26 जानेवारी 1950 पर्यंत तो राष्ट्रकुल देशातील वसाहत होता. राष्ट्रकुल देशातील वसाहत होता. पूर्ण स्वतंत्र देश होता का, नाही. ठीक आहे, परंतु 26 जानेवारी 1950 पासून सार्वभौम प्रजासत्ताक राष्ट्र, लक्षात घ्या सार्वभौम हा शब्द महत्वाचा आहे, प्रजासत्ताक राष्ट्र महत्वाचा आहे. प्रजासत्ताक म्हणजे प्रजेची सत्ता, सोप्या भाषेत लक्षात घ्या. म्हणजे कुठलाही राजा राणी वंश परंपरेनुसार येतंय आणि गादीवर बसतोय आणि तो आदेश देतो, असं इथे काहीही नाहीये. त्यामुळे प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून उदयास आला. पाकिस्तानच्या बाबतीत जर आपण पाहिलं, म्हणजे कम्पेअर करून जर एखाद्या वेळेस प्रश्न विचारला गेला तर पाकिस्तान मात्र 1956 पर्यंत वसाहत होता. कोणा अंतर्गत, ब्रिटिश क्षेत्राअंतर्गत वसाहत होता 1956 पर्यंत. परंतु आपण 1950 पर्यंतच एक राष्ट्रकुल देशातील वसाहत म्हणून आपली गणना होत होती. पण 26 जानेवारी 1950 पासून संपूर्ण सार्वभौम प्रजासत्ताक राष्ट्र घोषित करण्यात आला आणि तिथून आपण प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून उदयास आलो. त्यामुळेच प्रजासत्ताक दिन जो साजरा करण्यात येतो तो 26 जानेवारी हा दिवस त्यासाठी महत्त्वाचा आहे. त्यानंतर बघा, त्याला गणराज्य दिन असंही म्हणतात. समाजवादी, आता समाजवादी हा शब्द महत्त्वाचा आहे जो आपल्याला पुढे आपण आता पाहिलेला आहे आपल्या सरनाम्यामध्ये. तर समाजवादी काँग्रेसचं जे आवडी अधिवेशन आहे, म्हणजे समाजवादी हा शब्द किंवा याचा अर्थ सुरुवातीपासूनच, म्हणजे जेव्हा काँग्रेसचं एक आवडी अधिवेशन भरलं होतं, आवडी येते, तर त्या ठिकाणी एक ठराव पारित करण्यात आलेला होता आणि त्या ठरावामध्ये सुद्धा समाजवादी उद्दिष्ट जे आहेत ते आपण गाठायचे आहेत यासाठीच्या काही गोष्टी ज्या त्या ठरावामध्ये उल्लेख होत्या. ठीक आहे, आता भारताचे जे समाजवादी तत्व जे आहेत ते लोकशाही समाजवादावर आधारित आहे. लोकशाही समाजवाद याचा अर्थ काय, तर जिथे कुठेही खाजगी मालमत्ता रद्द केली पाहिजे असं अभिप्रेत नसतं. साम्यवादी समाजवादामध्ये ह्या दोन गोष्टी असतात. एक कोणती, कुठल्याही पद्धतीच्या खाजगी मालमत्तेला थारा नसते. ठीक आहे, आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, राष्ट्रीय संपत्तीचं न्याय वितरण केलं जातं. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं आता दोन महत्त्वाचे, इथे ती गोष्ट अभिप्रेत आहे, समाजवादामध्ये ही गोष्ट अभिप्रेत आहे की राष्ट्रीय संपत्तीचं न्याय वितरण व्हायला पाहिजे, परंतु त्यामध्ये दोन्हींचं सहअस्तित्व असायला पाहिजे. म्हणजे खाजगी क्षेत्र आणि आपलं सार्वजनिक क्षेत्र, ठीक आहे, म्हणजे सरकारी मालमत्ता. ठीक आहे, ते दोन्ही गोष्टी असल्या पाहिजेत. म्हणून लोकशाही समाजवाद याला आपण नाव दिलं लोकशाही समाजवाद. तर या लोकशाही समाजवादावर भारतीय समाजवाद आधारित आहेत आणि स्पेशली भारतीय समाजवाद जर आपण पाहिलं तर गांधीजींच्या तत्वावर, गांधीवादाकडे झुकलेला आपल्याला दिसून येतो. वेगवेगळे तुम्ही भारतीय राज्यघटनेमधले आपल्या DPSP जर पाहिलात, तुम्ही डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीज पाहिलात, मार्गदर्शक तत्व पाहिलात, तर याच्यामध्ये तुम्हाला अशा अनेक गोष्टी दिसतील ज्या गांधीवादाशी संबंधित आहेत किंवा संपूर्ण भारतीय राज्यघटनेमध्ये सुद्धा ज्या वेगवेगळ्या तरतुदी आहेत त्या सुद्धा गांधींनी अपेक्षित केलेला जो भारत आहे त्यासाठीच्या काहीतरी गोष्टी आपल्याला इथे दिसून येतात. ठीक आहे,
तर अशा पद्धतीने समाजवादी तत्व हे आपण जे स्वीकारले आहेत ते लोकशाही समाजवादावर आधारित आहे। त्यानंतर ह्या दोन्ही गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत। आता साम्यवादी समाजवादामध्ये खाजगी मालमत्ता रद्द केली जाते किंवा तिला महत्त्व दिलं जात नाही किंवा तिला थारा नसतो असं जर आपण म्हटलं तर योग्य ठरतं। ठीक आहे, बघा आता दुसरा जो शब्द आहे तो महत्त्वाचा आहे, तो म्हणजे धर्मनिरपेक्ष। आता धर्मनिरपेक्ष या शब्दाचा अर्थ काय होतो तो पुढे पाहूया, परंतु 1976च्या 42व्या घटनादुरुस्तीने हा शब्द समाविष्ट करण्यात आला आणि सर्वोच्च न्यायालय 1974 मध्ये काय म्हणतं तर बघा, घटनाकारांना पूर्वीपासूनच धर्मनिरपेक्ष राष्ट्र बनवायचे होते यात काही शंका नाही। याचा अर्थ काय की म्हणजे जरी 1976 मध्ये 42व्या घटनादुरुस्तीने धर्मनिरपेक्ष हा शब्द समाविष्ट करण्यात आला असला तरी सुद्धा याचा अर्थ असा नाही की 1976च्या आधी भारत हा धर्मनिरपेक्ष नव्हता, असं होतं का? नाही। याचा अर्थ बघा की जसं 74 मध्ये सुप्रीम कोर्ट म्हणतं किंवा जर सुप्रीम कोर्ट म्हटलंही नसलं तरी सुद्धा बघा तुम्ही भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 25 ते 28 ज्या धर्माशी निगडीत किंवा धर्म स्वातंत्र्याचे जे हक्क आहेत आपल्याला जे दिलेले आहेत त्याच्यावरूनच आपल्याला कळून येतं की प्रत्येक व्यक्तीला उपासनेचं स्वातंत्र्य आहे, धर्म स्वीकारण्याचं त्याच्या सत्सद विवेक बुद्धीनुसार तो धर्म स्वीकारू शकतो, त्याचं आचरण करू शकतं, बरोबर आहे की नाही? तर याच्यामुळे अशा अनेक गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या तरतुदी ज्या आहेत भारतीय राज्यघटनेमध्ये पूर्वीपासूनच होत्या आहेत, परंतु तरी सुद्धा धर्मनिरपेक्ष हा शब्द जो आहे तो सरनाम्यामध्ये समाविष्ट करण्यात आला। आता आपला जो धर्मनिरपेक्ष या शब्दाचा जो अर्थ आहे तो काय आहे की भारत हा कुठल्याही धर्माचा म्हणजे भारताचा असा भारत या राष्ट्राचा कुठलाही असा विशिष्ट धर्म नसणार आहे, लक्षात घ्या। सर्व धर्म समभाव अशा पद्धतीने त्याचा अर्थ जो आहे तो घेतला जातो। परंतु असे काही राष्ट्र आहेत किंवा राज्य आहेत ज्यामध्ये नास्तिक राज्य त्यांना म्हणून ओळखले जाते, जे सर्व धर्मांचा धिक्कार करतात, लक्षात घ्या, त्यांना नास्तिक राज्य असं म्हटलं जातं। कुठलाही धर्म त्यांना नको, कुठलाही धर्म नको, ते धिक्कार करतात। परंतु असे काही राष्ट्र किंवा राज्य आहेत जे ईश्वर सत्ताक राज्य आहेत, जसं मी तुम्हाला सांगितलं याच्या आधी की बांगलादेश आहे, पाकिस्तान आहे, म्यानमार आहे, जे एक विशिष्ट धर्म ते फॉलो करतात आणि विशिष्ट धर्म हा त्यांचा त्या देशाचा धर्म म्हणून ओळखला जातो किंवा तो देश त्या विशिष्ट धर्माला प्रोत्साहन देतो, तर अशा वेळेस त्याला ईश्वर सत्ताक राज्य किंवा ईश्वर सत्ताक राष्ट्र असं म्हटलं जातं। ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट महत्त्वाचा जो शब्द आहे तो म्हणजे लोकशाही। तर यामध्ये बघा की आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम हे शब्द आपल्या सरनाम्यामध्ये स्पष्ट नमूद आहेत आणि लोकशाही हा सुद्धा शब्द स्पष्ट नमूद आहे। आपल्या राज्यघटनेतील लोकशाही या शब्दातून सरनाम्यातील सर्व लोक सार्वभौम आहेत हे तत्व नमूद होते, म्हणजेच जनतेकडेच श्रेष्ठ अधिकार आहेत असे यावरून नमूद होते। तर लोकशाही याचा अर्थ काय की जसं आपण पाहिलं आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, याच्यावरून आपण एक लोकशाही तत्व फॉलो करतो आणि जनतेकडे सर्व श्रेष्ठाधिकार आहेत, कुठलाही व्यक्ती एक सर्व श्रेष्ठाधिकार धरत नाही, ही गोष्ट आपल्याला इथे अभिप्रेत आहे। पुढचा भाग काय आहे बघा की लोकशाहीचे प्रकार, म्हणजे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष दोन पद्धतीची लोकशाही असते। जसं आपल्या देशामध्ये अप्रत्यक्ष पद्धतीची लोकशाही कार्यरत आहे, म्हणजे आपण लोकप्रतिनिधींना निवडून देतो आणि लोकप्रतिनिधी हे सभागृहामध्ये कायद्याच्या निर्मितीचं काम करतात किंवा एखाद्या महत्त्वाच्या पब्लिक इंटरेस्टचा जो काही विषय असेल त्या संदर्भात चर्चा करतात किंवा निर्णय घेतात, बरोबर आहे, किंवा गव्हर्नमेंट जसं पब्लिक पॉलिसी ठरवते त्या पद्धतीने। परंतु प्रत्यक्ष लोकशाहीमध्ये काय असतं की लोक त्यांचा सर्वश्रेष्ठ अधिकार जो आहे तो प्रत्यक्षरित्या बजावतात। याचा अर्थ काय तर एखादा कायदा तयार करायचा असेल, सपोजली पब्लिक इंटरेस्टच्या संदर्भात एखादा कायदा तयार करायचा असेल, ॲट्रॉसिटी संदर्भात असेल, नागरी हक्क असेल, जसे कायदे तयार झालेले आहेत आपले, राईट, हे कायदे निर्मितीची प्रक्रिया जी आहे ती आपल्याकडे अप्रत्यक्ष पद्धतीने चालते। परंतु इतर देशांमध्ये स्पेशली स्वित्झर्लंड सारख्या देशांमध्ये जर आपण पाहिलं तर प्रत्यक्ष लोकशाही अशा पद्धतीने कार्य करते जेणेकरून पब्लिक स्वतः त्याच्यामध्ये दखल घेतात किंवा पब्लिक स्वतःचं मत त्याच्यामध्ये नोंदवतात आणि एखादा कायदा तयार करायचा असेल तर एक कायद्याचं ड्राफ्ट तयार करून ते स्वतः तिकडे सभागृहाकडे पाठवतात। अशा पद्धतीने कुठेतरी प्रत्यक्ष सहभाग जो आहे तो प्रत्यक्ष लोकशाहीमध्ये लोकांचा दिसून येतो। त्यानंतर अप्रत्यक्ष लोकशाही आपण जसं पाहिलं की आपल्याकडे अप्रत्यक्ष लोकशाही आहे आपल्या देशामध्ये, परंतु प्रत्यक्ष लोकशाहीचे जे चार महत्त्वाचे आयुध आहेत त्यामध्ये एक नंबर 1 आहे सार्वमत, दुसरा आहे पुढाकार आणि तिसरा आहे परत बोलावणे आणि चौथा आहे सार्वत्रिक मतदान। तर हे जे चार महत्त्वाच्या ज्या बाबी आहेत त्या काय आहेत तर प्रत्यक्ष लोकशाहीचे चार मार्ग आहेत। हे म्हणजे लोक हे प्रत्यक्ष लोकशाहीमध्ये कार्यरत आहेत किंवा प्रत्यक्ष लोकशाही त्या देशामध्ये आहे हे आपल्याला कशावरून समजू शकतं तर या चार बाबी ज्या आहेत त्या तुम्ही लक्षात ठेवा। एक म्हणजे सार्वमत, याचा अर्थ काय तर एखाद्या पब्लिक इंटरेस्टवर ते सार्वमत घेतात, पब्लिक इंटरेस्टवर सार्वमत घेतात की हे करायचं की नाही, ठीक आहे। त्यानंतर पुढाकार, पुढाकारच्या बाबतीत काय तर एखादा जसं तुम्हाला आत्ताच उदाहरण सांगितलं की कायदे निर्मितीच्या बाबतीत स्वतः पुढाकार घेऊन ते कायदे निर्मितीसाठी पुढे येतात किंवा पब्लिक पॉलिसीसाठी। परत बोलावणे याचा अर्थ काय तर एखादा अधिकारी, लक्षात घ्या, अधिकारी किंवा मग एखादा लोकप्रतिनिधी असेल तर हे जर आपल्या नेमून दिलेले काम जर योग्यरित्या करत नसतील तर त्यांना परत बोलवणे, म्हणजे त्याचा कालावधी संपण्याच्या आधी, म्हणजे एखादा गृहमंत्री आहे आणि तो त्याचं नीट काम करत नसेल तर त्याला त्याचा कार्यकाळ पूर्ण होण्याच्या आधी त्याला परत बोलावणे हे सुद्धा त्याच्यामध्ये प्रत्यक्ष लोकशाहीमध्ये दिसून येतं। आणि सार्वत्रिक मतदान, जसं आता आपल्याकडे सार्वत्रिक मतदान
मतदान होतं त्याच पद्धतीने तिथे सुद्धा सार्वत्रिक मतदान होतं. ठीक आहे, तर अशा पद्धतीने लोकशाहीचे जे प्रकार आहेत ते आपल्याला दिसून येतात. त्यानंतर आपल्याकडे जशी संसदीय लोकशाही आहे, आता संसदीय लोकशाहीमध्ये एक गोष्ट महत्त्वाची आहे की कार्यकारी विभाग जो आहे तो कायदे मंडळाला उत्तरदायी असतो, तेव्हा संसदीय प्रकारची लोकशाही जी आहे असं म्हटलं जातं. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट आहे सरनाम्यातील लोकशाही हा शब्दांमध्ये राजकीय लोकशाही, सामाजिक लोकशाही आणि आर्थिक लोकशाही या तीनही बाबी अंतर्भूत आहेत. फक्त केवळ आणि केवळ राजकीय लोकशाहीच नाही तर आर्थिक आणि सामाजिक लोकशाही सुद्धा त्याच्यामध्ये आहे. याचा अर्थ आर्थिक आणि सामाजिक मध्ये की उत्पन्नाची जी साधनं आहेत ती सर्वांना समान असली पाहिजे, कुठेही राष्ट्रीय संपत्तीचं केंद्रीकरण होता कामा नये, या पद्धतीचा जो विचार आहे तो आर्थिक लोकशाहीमध्ये आहे. सामाजिक लोकशाहीमध्ये बघा की कुठल्याही पद्धतीचे जात म्हणा, वंश म्हणा, लिंग म्हणा यावरून कुठल्याही पद्धतीचा भेदभाव किंवा जातीवरून भेदभाव नाही, रंगावरून भेदभाव नाही, तर अशा पद्धतीनं जी लोकशाही आहे ती सामाजिक लोकशाहीमध्ये अभिप्रेत आहे. तर अशा पद्धतीने या ज्या महत्त्वाच्या बाबी ज्या आहेत लोकशाहीच्या प्रकारामध्ये त्या आपण पाहिल्या. आता त्यानंतर एक महत्त्वाचा जो कीवर्ड आहे तो म्हणजे प्रजासत्ताक आणि राजसत्ता. आता आपल्याकडे प्रजासत्ताक, आपण प्रजासत्ताक दिन साजरा करतो 26 जानेवारीला, गणराज्य दिन साजरा करतो. यामागचा उद्देश हाच आहे बघा की 26 जानेवारी 1950 पासून आपली जी घटना आहे ती लागू झाली, म्हणजे उर्वरित ज्या कलमा आहेत ज्या 26 नोव्हेंबर 1949 ला काही कलमा लागू झाल्या आणि त्यानंतर 26 जानेवारी 1950 रोजी काही कलमा लागू झाल्या, बरोबर आहे. तर उर्वरित कलमा लागू झाल्या तर त्या दिवसापासून आपण प्रजासत्ताक दिन साजरा करतो. परंतु आपल्याकडची जी प्रजासत्ताक पद्धती याचा अर्थ काय की आपल्याकडे राजा राणी वंश परंपरेने राष्ट्रप्रमुख हे पद धारण करत नाही, तर आपल्याकडे जो राष्ट्रप्रमुख आहे तो अप्रत्यक्षरित्या निवडला जातो आणि त्याचा कार्यकाळ ठरलेला आहे, तो कार्यकाळ संपल्यानंतर पुन्हा त्याची निवडणूक होत असते. तर अशा पद्धतीने आपल्याकडे प्रजासत्ताक पद्धती आहे. परंतु राजसत्ताक पद्धतीमध्ये काय होतं की राजसत्ताक पद्धतीमध्ये जो राष्ट्रप्रमुख असतो तो वंश परंपरेने येतो. उदाहरणार्थ ब्रिटन सारखं उदाहरण घ्या तुम्ही. ठीक आहे, तर ह्या गोष्टी ज्या आहेत त्या प्रजासत्ताक याच्यामध्ये अभिप्रेत आहेत. त्यानंतर न्याय, स्वातंत्र्य आणि समता. ठीक आहे, आता हे तीन महत्त्वाचे जे कीवर्ड्स आहेत आपल्या सरनाम्यामधले ते एक एक करून आपण सुरुवातीला समजून घेऊया. जसं आता न्यायामध्ये काय तर सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय हे तीनही न्याय जे आहेत ते अभिप्रेत आहेत. आता तुम्ही जेव्हा संविधान वाचता किंवा संविधानाचं जेव्हा तुम्ही रीडिंग करता त्यावेळेस तुम्हाला या गोष्टी ज्या आहेत त्या स्पष्टपणे दिसतात. तर सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय असा त्या शब्दाचा अर्थ जो आहे तो अभिप्रेत आहे आणि जात, वर्ण, वंश, धर्म, लिंग इत्यादी घटकांवरून कोणताही सामाजिक भेदभाव न करणे हे सामाजिक न्यायात अभिप्रेत आहे. त्यासोबतच आर्थिक घटकांवर कोणताही भेदभाव न करणे हे आर्थिक न्यायामध्ये आणि राजकीय पदांसाठी समान संधी उपलब्ध करणे हे राजकीय न्यायामध्ये अभिप्रेत आहे. ठीक आहे, त्यानंतर स्वातंत्र्य या शब्दाचा अर्थ काय आहे तर व्यक्तीच्या व्यवहारावर कोणतेही बंधन नसणे, म्हणजे एखाद्या व्यक्तीला कुठला व्यवसाय करण्यासंदर्भात असेल किंवा व्यवसायासंदर्भातील काही इतर बाबी असतील, ठीक आहे, तर किंवा व्यवसाय निवडण्यासंदर्भातील असेल, हे सगळे स्वातंत्र्य जे आहेत हे कोणतंही त्याच्यावर बंधन नसणे, प्रत्येकाला स्वतःच्या विकासासाठी, स्वतःच्या व्यक्तिमत्वाच्या विकासासाठी संधी उपलब्ध करून देणे आणि भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये सर्व नागरिकांना विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि उपासना यांचे स्वातंत्र्य जे आहे ते बहाल केलेले आहेत आणि ते स्पष्टपणे सरनाम्यामध्येच त्याचा उल्लेख आहे. विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि उपासना यांचे स्वातंत्र्य. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट आहे महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो म्हणजे स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व हे आदर्श जे आहेत ते फ्रेंच राज्यक्रांतीकडून घेतले आहेत. आता याच्यावर नेहमी MCQ विचारला जाऊ शकतो, लक्षात घ्या. तुम्ही वेगवेगळ्या टेस्ट पेपर मध्ये म्हणा किंवा आयोगाने सुद्धा याच्यावर सुद्धा क्वेश्चन्स विचारलेले आहेत की स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व हे जे आदर्श आहेत हे आपण फ्रेंच राज्यक्रांतीकडून घेतलेले आहेत, ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यानंतर नेक्स्ट आहे समता. समाजातील कोणत्याही, लक्षात घ्या, समाजातील कोणत्याही घटकाला विशेष अधिकार नसणे व कोणताही भेदभाव न करता सर्व व्यक्तींना पुरेशा संधीची उपलब्धता असणे म्हणजेच काय त्याचा अर्थ तर समता असा त्याचा अर्थ होतो. राईट, इक्वॅलिटी लक्षात घ्या. ठीक आहे, त्यानंतर आहे की कोणतीही व्यक्ती, आता याच्यामध्ये वेगवेगळे तुम्हाला कलम दिसतील भारतीय राज्यघटनेमध्ये की जे समता प्रस्थापित करतात. त्यामध्ये आर्टिकल 14, 15, त्यानंतर 16, 17 आहे अस्पृश्यता निवारण, 18 आहे पदव्यांची समाप्ती. तर अशा पद्धतीने जे 14 ते 18 पर्यंतचे म्हणा किंवा त्यासोबतच म्हणा मतदार यादी संदर्भातला घ्या, आर्टिकल 325 घ्या, बरोबर आहे. त्यानंतर सोबत 326 घ्या, त्यानंतर कलम 39 घ्या जे आपल्या मार्गदर्शक तत्वांमध्ये आहेत. राईट, तर अशा पद्धतीने म्हणजे आर्टिकल 39 काय सांगते तर राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये उपजीविकेच्या पुरेशा उत्पादनांसाठी सर्व स्त्री पुरुषांना समान अधिकार आणि समान कामासाठी समान वेतन. आर्टिकल 39 फक्त या लाईनवर सुद्धा क्वेश्चन्स विचारला जाऊ शकतो, त्यामुळे तुम्ही ही गोष्ट लक्षात घ्या. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपल्याला भारतीय राज्यघटनेचा जो सरनामा आहे त्या सरनाम्यामध्ये भारतीय राज्यघटनेचं प्रतिबिंब आपल्याला दिसतं.
महत्त्वाचा जो मुद्दा आहे की भारतीय राज्यघटना काय नक्की त्याच्यामध्ये तत्व आहेत, काय त्याच्या मूलभूत जो बेसिक गाभा आहे तो आपल्या भारतीय सरनाम्यामध्ये, भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये आपल्याला दिसून येतो. ठीक आहे, तर महत्त्वाचे जे कीवर्ड्स आहेत ते आपण याच्यामध्ये एक एक करून पाहिलेत. आता नेक्स्ट महत्त्वाचा जो मुद्दा आहे, आणखी एक महत्त्वाचा जो कीवर्ड्स आहे तो म्हणजे बंधुत्व. लक्षात घ्या, आता बंधुत्व याच्यामध्ये शब्दशः अर्थ जरी घेतलात तुम्ही तर भारतीय राज्यघटनेने एकेरी नागरिकत्व स्वीकारलेले आहे. एकेरी नागरिकत्व म्हणजे काय, आपल्याकडे जसं अमेरिकेमध्ये राज्याचं नागरिकत्व वेगळं, देशाचं नागरिकत्व वेगळं, तसं आपल्याकडे महाराष्ट्राचे जरी आपण रहिवासी असलो तरी सुद्धा आपण एक भारतीय आहोत. लक्षात घ्या, तर आपलं नागरिकत्व हे महाराष्ट्रीयन आहे का, नागरिकत्व हे भारतीय आहे, रहिवासी आपण महाराष्ट्राचे आहोत. तर अशा पद्धतीने नागरिकत्वाची संकल्पना आपल्याकडे एकेरी नागरिकत्व आहे. त्यामुळे नेक्स्ट महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो म्हणजे बंधुत्व. याच्यावरून काय आपल्याला बघा, मूलभूत कर्तव्यांमध्ये सुद्धा याचा उल्लेख आपल्याला दिसतो. त्यामुळे एकेरी नागरिकत्व स्वीकारलेलं आहे आणि या पद्धतीतून राज्यघटना बंधुभावाला चालना देते हे आपल्याला दिसून येतं. विविध धार्मिक, भाषिक आणि प्रादेशिक विविधतेच्या पलीकडे, म्हणजे आपल्याकडे जर आपण बघितलं तर साधारणतः कित्येक भाषा बोलल्या जातात. आपला संपूर्ण भारत जर आपण बघितलं तर कित्येक वेगवेगळ्या भाषेचे लोक, वेगवेगळ्या धर्माचे लोक, वेगवेगळ्या जाती पंथाचे लोक, वेगवेगळ्या गोष्टी फॉलो करणारे लोक, विचार फॉलो करणारे लोक आपल्या देशामध्ये राहतात. तरी सुद्धा ह्या सगळ्या गोष्टींच्या पलीकडे जाऊन एक बंधुत्व निर्माण व्हावं या दृष्टिकोनातून अनेक ज्या तरतुदी आहेत त्या आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये दिसतात. सरनाम्याचं महत्त्व अधोरेखित करत असताना विविध तज्ञांनी काय मतं व्यक्त केलेली आहेत याच्यावर जोड्यालावा स्वरूपात किंवा तुम्हाला रिकाम्या जागा स्वरूपात सुद्धा क्वेश्चन्स विचारले जातात. त्यामुळे आपल्याला त्यांची मतं आपण लक्षात घेऊया. काही महत्त्वाची व्यक्तींची नावं इथे मी दिलेली आहेत आणि काही महत्त्वाचे व्यक्ती आणखी आपण क्वेश्चन्सच्या माध्यमातून सुद्धा पाहणार आहोत. तर सरनामा ही आपल्या सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताकाची कुंडली आहे असं कोण म्हणतात तर के.एम. मुन्शी असं म्हणतात. तुम्हाला माहिती आहे के.एम. मुन्शी. ठीक आहे, त्यानंतर सरनामा हे आपल्या सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताकाची कुंडली आहे. ठीक आहे, हे शब्द ॲज इट इज पार्ट असणं फार गरजेचं आहे, लक्षात घ्या. आणि हे सरावानं होणार आहे. लगेच पहिल्या दिवशी म्हणजे सपोजली एखादा विद्यार्थी नवीन असेल त्याला हे लगेच समजणार नाही की बुवा हे ठीक आहे बुवा हे मी पाठ करेल, परंतु आदल्या दिवशी एकाच वेळेस वाचल्यानंतर पाठ होईल का नाही, जोपर्यंत तुम्ही MCQ सोडवणार नाही, जोपर्यंत वारंवार त्याची रिव्हिजन करणार नाही तोपर्यंत या गोष्टी क्लिअर होणार नाहीत. सरनामा हा राज्यघटनेचा सर्वात मौल्यवान भाग आहे आणि तो राज्यघटनेचा आत्मा आहे. लक्षात घ्या, आत्मा आहे. यावर क्वेश्चन्स त्यांनी विचारलेला होता की सरनामा हा राज्यघटनेचा काय आहे, कान आहे, डोळे आहे, नाक आहे, आत्मा आहे. त्यामुळे अशा पद्धतीने त्यांनी MPSC ने क्वेश्चन्स विचारलेला आहे. त्यामुळे आत्मा आहे ही गोष्ट लक्षात घ्या. पंडित ठाकूरदास भार्गव यांचं हे वक्तव्य आहे. राज्यघटनेतील मुख्य तत्व आहे सरनामा, म्हणजे राज्यघटनेतील मुख्य तत्व आहे असं सर अर्नेस्ट बार्कर असं म्हणतात. ठीक आहे, आता नेक्स्ट महत्त्वाचे जे दोन प्रश्न आहेत ते प्रश्न आपण पाहूया, कारण त्याच्यावर 100% प्रश्न विचारण्याची शक्यता असते. एक म्हणजे बघा की सरनामा हा भारतीय राज्यघटनेचा भाग आहे का. ठीक आहे, तर हा सर्वप्रथम जो प्रश्न जो निर्माण झालेला होता, आता त्यामध्ये सुप्रीम कोर्टाने काय प्रतिक्रिया दिली, सर्वात महत्त्वाचा भाग आहे बघा की बेरुबारी युनियन केसमध्ये बघा की बेरुबारी युनियन खटल्यामध्ये 1960 मध्ये सर्वोच्च न्यायालय काय म्हणतं की सरनाम्याचं महत्त्व अधोरेखित केलं. म्हणजे सरनामा महत्त्वाचा आहे, राज्यघटनेचं प्रतिबिंब त्याच्यामध्ये आहे वगैरे, परंतु सरनामा हा राज्यघटनेचा भाग नाही. लक्षात घ्या, हा शब्द महत्त्वाचा आहे. बेरुबारी युनियन केस 1960 नेहमी लक्षात ठेवा. स्पेशली याच्यावर सुद्धा क्वेश्चन्स विचारला जाऊ शकतो. बेरुबारी युनियन केस मध्ये सुप्रीम कोर्ट म्हणते की सरनामा हा राज्यघटनेचा भाग नाही. मात्र सुप्रीम कोर्टाने आपलं स्वतःचा निर्णय केशवानंद भारती खटल्यामध्ये मात्र चेंज केलेलं होतं. केशवानंद भारती खटल्यामध्ये 1973 मध्ये सर्वोच्च न्यायालय म्हणते की सरनामा हा राज्यघटनेचा भाग आहे असं म्हटलेलं आहे. ठीक आहे, त्यामुळे या दोन्ही केस कंपॅरेटिव्हली तुम्हाला लक्षात घ्यायचे आहेत. यावर क्वेश्चन्स नक्की तयार होऊ शकतो आणि विचारला गेलेला सुद्धा आहे. त्यानंतर पुन्हा भारतीय जीवन विमा निगम मध्ये बघा, भारतीय LIC तुम्हाला माहिती आहे LIC केस लक्षात ठेवा तुम्ही. ठीक आहे, तर भारतीय जीवन विमा निगम खटल्यामध्ये 1995 ची ही केस आहे. या खटल्यामध्ये सुद्धा पुन्हा सर्वोच्च न्यायालय काय म्हणते की सरनामा हा राज्यघटनेचा एकात्मिक भाग आहे असे सर्वोच्च न्यायालयाने पुनश्च प्रतिपादन केले. म्हणजे ऑलरेडी तो भाग आहे हे केशवानंद मध्ये सांगितलं आणि पुन्हा एकदा त्याच्यावर टिप्पणी दिली की भारतीय जीवन विमा निगम खटल्यामध्ये की सर्वोच्च न्यायालयाने सरनामा हा राज्यघटनेचा महत्त्वाचा भाग आहे, एकात्मिक भाग आहे आणि त्याचं जे प्रतिपादन आहे ते सुप्रीम कोर्टाने केलं. ठीक आहे, तर अशा तीनही केस तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. आता त्याच्यानंतर एक इम्पॉर्टंट नोट याच्यामध्ये ऍड केलेली आहे की सरनामा हा कायदेमंडळाच्या अधिकाराचा स्त्रोत नाही. याचा अर्थ काय की राज्यघटना हे कायदेमंडळाच्या अधिकाराचा स्त्रोत आहे, परंतु ते सरनामा हा राज्यघटनेच्या अधिकाराचा कायदेमंडळाच्या अधिकाराचा स्त्रोत नाही व त्याच्या अधिकारांवर बंधने घालत नाही. यातील तरतुदी न्यायालयीन कक्षेत येत नाहीत आणि त्या न्यायालयाद्वारा लागू करता येत नाही. जसं आपण फंडामेंटल राईट्स आपण न्यायालयाद्वारा लागू करू शकतो. वेगवेगळे आपल्याकडे रिट्स पॉवर आहेत, तर सुप्रीम कोर्टाकडे रिट्स पॉवर आहेत आणि आपण ते रिट्स जे आहेत ते दाखल करून सुप्रीम कोर्ट ते रिट आदेश जे आहे ते देऊ शकते. तर अशा पद्धतीने जसं आता
परमादेश आहे, बंद प्रत्यक्षीकरण आहे वगैरे, तर या पद्धतीने. परंतु सरनाम्यातील एखादी बाब आहे, सपोजली बंधुत्व आहे, प्रजासत्ताक आहे, न्याय आहे वगैरे हे शब्द उल्लेख आहेत, तर याच्यावरून एखादी व्यक्ती सुप्रीम कोर्टात स्वतःचं म्हणजे एक रीट दाखल करून किंवा स्वतःच्या या गोष्टीसाठी फंडामेंटल राईट्स व्हायलेट होत आहेत वगैरे या बाबी ज्या आहेत याच्याशी संदर्भ घेत जाऊ शकत नाही, ही एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणजे हे जे हे जे सरनाम्यामधील ज्या काही तरतुदी आहेत या तरतुदींची न्यायालयाकडून अंमलबजावणी करता येत नाही, ही गोष्ट लक्षात घ्या तुम्ही. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट महत्वाचा जो भाग आहे, सरनाम्यामध्ये दुरुस्ती करता येते का. ठीक आहे. आता दुरुस्ती करता येते का हा जो प्रश्न आहे हा अतिशय महत्वाचा आहे, कारण कलम 368 अंतर्गत आपण भारतीय राज्यघटनेमध्ये दुरुस्ती करू शकतो. तर कलम 368 अंतर्गत सरनाम्यामध्ये दुरुस्ती करता येते का हा प्रश्न सर्वप्रथम लक्षात घ्या, सर्वप्रथम केशवानंद भारती खटल्यामध्ये उपस्थित करण्यात आला. ठीक आहे. कोणत्या केसमध्ये, केशवानंद भारती खटल्यामध्ये उपस्थित करण्यात आला आणि यामध्ये सरनामा हा घटनेचा भाग नसल्याने त्यात बदल करता येत नाही असा युक्तिवाद केला गेला. आता हा शब्द महत्वाचा आहे. आपल्याला ते सुरुवातीला वाचताना असं वाटतं की सुप्रीम कोर्टानेच हे निर्णय दिले की सरनामा हा राज्यघटनेचा भाग नाही आणि त्यामध्ये दुरुस्ती करता येत नाही, असं सुप्रीम कोर्ट म्हणत नाही. युक्तिवाद केला गेला. युक्तिवाद केला गेला म्हणजे जो याचिका करतो तो युक्तिवाद करतो की सरनामा हा राज्यघटनेचा भाग नाही आणि त्याच्यामध्ये तो युक्तिवाद करण्यात आला की त्याच्यामध्ये दुरुस्ती करता येत नाही 368 अंतर्गत. मात्र सुप्रीम कोर्ट काय म्हणते की सरनामा हा राज्यघटनेचा भाग आहे असे न्यायालयाने स्पष्ट करून स्वतः दिलेला पूर्वीचा जो निर्णय आहे बेरुबारी युनियन केसचा तो निर्णय चुकीचा होता असे स्वतः मान्य केलं आणि घटनेच्या सरनाम्यामध्ये दुरुस्ती करता येऊ शकते. मात्र अशी दुरुस्ती घटनेच्या मूलभूत चौकटीस, लक्षात घ्या, बेसिक स्ट्रक्चरला हात लावू शकणार नाही, बेसिक स्ट्रक्चरला धक्का लावू शकणार नाही किंवा बाधा पोहोचेल अशा पद्धतीची कुठलीही तरतूद जी आहे ती याच्यामध्ये करता येणार नाही किंवा दुरुस्ती जी करता येणार नाही असे सुप्रीम कोर्टाने यामध्ये स्पष्टपणे नमूद केलं. ठीक आहे. तर ह्यामध्ये तुम्हाला प्रश्न येऊ शकतो याच्यावर 100%. त्यामुळे हे तुम्ही नेहमीसाठी लक्षात ठेवा की सरनाम्यामध्ये दुरुस्ती करता येते का, तर हो करता येते. ठीक आहे. त्यानंतर बघा आता याच्यामध्ये क्वेश्चन्स डायरेक्ट घेतलेले आहेत की आर्थिक न्यायाचे तत्व हे भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या दोन्ही भागामध्ये समाविष्ट केलेले आहेत. दोन्ही भागामध्ये राज्यघटनेची उद्देशिका म्हणजे जसं सरनामा त्याच्यामध्ये सुद्धा आणि राज्यघटनेच्या मार्गदर्शक तत्वामध्ये म्हणजे डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीमध्ये सुद्धा या गोष्टी ज्या आहेत त्या अंतर्भूत आहेत. ठीक आहे. एक्साइज सब इन्स्पेक्टर 2017 ला विचारलेला हा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न आता आपण घेऊया. भारतीय संविधानाच्या उद्देश पत्रिकेबाबत खालील विधाने विचारात घ्या. PSI 2016 ला विचारलेला प्रश्न आहे. उद्देश पत्रिका हा भारतीय राज्यघटनेचा भाग आहे परंतु न्यायालयामार्फत त्यातील तरतुदी अंमलात आणण्याचा आग्रह धरता येत नाही. आताच आपण बघितलं, बरोबर आहे विधान. उद्देश पत्रिकेमध्ये राज्यघटनेच्या इतर तरतुदींप्रमाणे दुरुस्ती करता येत नाही म्हटले. आता दुरुस्ती करता येत नाही असं म्हटले, चुकीचं विधान आहे, कारण दुरुस्ती करता येऊ शकते. बरोबर आहे का नाही. वरीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत, त्यामुळे फक्त अ विधान जे आहे ते बरोबर आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन काय बघा की भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये खालीलपैकी कशाचा प्रथम उल्लेख करण्यात आला आहे. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की जेव्हा आपण सरनामा जो आहे तो आपल्याला पूर्णतः तोंडपाठ असणं फार गरजेचं आहे. लक्षात घ्या. ठीक आहे. त्याच्यामुळे अशा पद्धतीचे जेव्हा क्वेश्चन्स येतात आणि मला वाटतं हा PSI 2016 ला विचारलेला प्रश्न आहे, स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय. ठीक आहे. सरनामा जर तुम्ही आठवाल तर तुम्हाला आठवेल हे न्याय. लक्षात घ्या. न्याय हा जो शब्द आहे तो सुरुवातीला घेण्यात आलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न बघा की भारताच्या राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये कालांतराने काय सम्मिलित झाले किंवा समाविष्ट करण्यात आले. STI 2015 ला विचारलेला प्रश्न आहे बघा. राष्ट्राची एकता, राष्ट्राची अखंडता. मी सुरुवातीच्या लेक्चरमध्ये सुरुवातीला सांगितलं होतं की एकता हा शब्द नाही, एकात्मता किंवा अखंडता हा जो शब्द आहे, ठीक आहे, हा जो शब्द आहे तो टाकण्यात आलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा की खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे. बघा युनियन केसवरच विचारलेला आहे की बेरुबारी युनियन खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने सरनामा हा राज्यघटनेचा भाग असल्याचा निर्णय दिला. बघा सरनामा हा राज्यघटनेचा असल्याचा भाग निर्णय दिला, चुकीचा आहे, चुकीचं विधान आहे. ठीक आहे. केशवानंद भारती खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने सरनामा हा राज्यघटनेचा भाग नसल्याचा निर्णय दिला. ठीक आहे. सरनामा हा राज्यघटनेचा भाग नसल्याचा निर्णय दिला. दोन्ही विधाने चुकीची आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा सरनाम्यामध्ये आतापर्यंत घटनादुरुस्तीद्वारे 2 वेळा बदल करण्यात आलेला आहे, हे सुद्धा विधान चुकीचं आहे. एकच वेळा बदल करण्यात आलेला आहे. कोणते विधान सत्य आहे, तर वरीलपैकी एकही विधान सत्य नाही. नेक्स्ट क्वेश्चन बघा. उद्देश पत्रिकेची खालील वर्णने आणि विद्वान यांची जोडणी करा. ठीक आहे. तुम्ही आठवून बघा याच्यामध्ये काय काय तुम्हाला आठवतं. 1-2 जरी गोष्टी आठवल्या तुम्हाला की एका व्यक्तीने कोणी काय म्हटलं होतं तरी सुद्धा तुम्हाला ह्या गोष्टी लक्षात राहू शकतात. KM मुन्शी आणि पंडित ठाकूरदास भार्गव यांच्याबद्दल आपण बघितलेलं होतं लेक्चरमध्ये. उर्वरित 2 जे आहेत ते नवीन जसे क्वेश्चन्स मधून आपल्याला माहित होत आहेत. तर उद्देश पत्रिकेची खालील वर्णने, त्याच्यामध्ये योग्य उत्तर काय, ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 3, 4, 1, 2 जोडायला वाहता 3. ठीक आहे. 3 म्हणजे बघा KM मुन्शी
गोष्टी काय म्हणतात, राजकीय कुंडली म्हणतात. ठीक आहे. कल्याणकारी राज्याची अचंबित करणारी तत्वे असं कोण म्हणतात, आचार्य जे.बी. कृपलानी म्हणतात. ठीक आहे. त्यानंतर उत्कृष्ट गद्य काव्य असं कोण म्हणतात, तर पंडित ठाकूरदास भार्गव. ठीक आहे. त्यानंतर एक सर्वोत्तम मसुदा असं कोण म्हणतात, तर ऑप्शन क्रमांक 2 एम.व्ही. पायली असं म्हणतात. PSI 2014 ला विचारलेला हा प्रश्न आहे. ठीक आहे. काही गोष्टी आपल्याला क्वेश्चन्सच्या माध्यमातून माहित होतील कारण ॲज इट इज पुस्तकामध्ये तसंच छापलेलं नसतं, परंतु तुम्ही जेवढे जास्तीत जास्त क्वेश्चन्स तुम्ही स्वतः रीड कराल तेवढं जास्तीत जास्त तुमचा फायदा त्यामध्ये होईल. खालील विधाने लक्षात घ्या की भारतीय संविधानाची उद्देशपत्रिका ही संविधानाचा भाग असून त्यामध्ये 368 म्हणजे 368व्या कलमानुसार दुरुस्ती करता येते. बरोबर आहे. आपण विधान पाहिलं होतं की भारतीय संविधानाची उद्देशपत्रिका ही संविधानाचा भाग आहे आणि त्यामध्ये 368 अंतर्गत दुरुस्ती करता येते, फक्त त्याच्या बेसिक स्ट्रक्चरला हात लावता येत नाही. भारतीय संविधानाची उद्देशपत्रिका संविधानाचा भाग नाही आणि त्यामध्ये दुरुस्ती करता येत नाही, चुकीचं विधान आहे. उद्देशपत्रिका ही संविधानाचा भाग आहे आणि त्यामध्ये संविधानाच्या मौलिक संरचनेला म्हणजे बेसिक स्ट्रक्चरला धक्का न लावता दुरुस्ती करता येते. अगदी बरोबर आहे. त्यामुळे ए आणि सी हे दोन्ही बरोबर आहेत. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक 4 याचं योग्य उत्तर आहे. पुढे बघा, भारतीय संविधानाच्या बरेचसे प्रश्न मी याच्यामध्ये घेतलेले आहेत आणि या पुढच्या लेक्चरमध्ये सुद्धा होत राहतील. ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला बऱ्यापैकी कल्पना येईल. एखादा क्वेश्चन रिपीट होत असेल तर तो स्किप करण्यात आलेला आहे, परंतु बऱ्यापैकी व्हरायटी तुम्हाला दिसेल. भारतीय संविधानाच्या उद्देशिकेत शेवटी समाविष्ट केलेले शब्द कोणते. ठीक आहे. शेवटी समाविष्ट केलेले म्हणजे याचा अर्थ जेव्हा दुरुस्ती करण्यात आली तेव्हा शब्द बघा, इतके सारे शब्द त्यांनी दिलेले आहेत. समाजवादी, धर्मनिरपेक्ष, गणराज्य, न्याय, बंधुता, एकात्मता, गणराज्य, स्वातंत्र्य, त्यानंतर लोकशाही आणि समानता. ठीक आहे. तर याचं योग्य उत्तर काय आहे, ऑप्शन क्रमांक 1 ए, बी आणि जे. बघा, ए समाजवादी बरोबर आहे, त्यानंतर बी धर्मनिरपेक्ष बरोबर आहे, त्याच्यानंतर एकात्मता जे बरोबर आहे. तीनही शब्द. बाकी हे सगळे जे शब्द आहेत ते ऑलरेडी त्या सरनाम्यामध्ये होते. भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत कोणत्या संकल्पनेला अग्रक्रम दिलेला आहे, याचा अर्थ सुरुवातीला कुठला शब्द आहे तोच प्रश्न होता बघा याआधी आपण पाहिलेला, फक्त तो प्रश्न वेगळ्या पद्धतीने विचारण्यात आलेला आहे. ठीक आहे. आता अखंडता आणि एकात्मता हे शब्द बघा, याच्यामध्ये त्यांनी अखंडता शब्द न वापरता एकात्मता शब्द न वापरता अखंडता हा शब्द वापरला. ठीक आहे. तर ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. हा शब्द न्याय आहे. भारतीय राज्यघटनेने आर्थिक न्याय हे उद्दिष्ट यातून व्यक्त होते. कशामधून, प्रस्तावना आणि मार्गदर्शक तत्वावरून व्यक्त होते आणि हा प्रश्न आपण ऑलरेडी पाहिलाय. राज्यसभेच्या मुख्य परीक्षेला 2015 ला प्रश्न विचारलेला आहे. सर्वोच्च न्यायालयाने काही वैशिष्ट्यांना संविधानाची पायाभूत वैशिष्ट्ये म्हणून मान्यता दिलेली आहे. संविधानाची पायाभूत वैशिष्ट्य म्हणजे याचा काय बेसिक स्ट्रक्चर जो आहे पाया. ठीक आहे. जसं याच्यावर आपण पुढे एक लेक्चर पाहणार आहोत बेसिक स्ट्रक्चरच्या बाबतीत. पुढीलपैकी कोणत्या वैशिष्ट्यांचा त्यात समावेश होतो ते सांगा. ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा, मुख्य परीक्षेचा प्रश्न आहे, राज्यसेवा मुख्य परीक्षेचा ऑप्शन्स दिलेले आहेत. समतेचे तत्व, संघराज्य, सार्वभौमत्व, न्यायालयीन पुनर्विलोकन, ज्युडिशियल रिव्ह्यू. बरोबर आहे. अ, ब, क, ड योग्य आहे आन्सर. म्हणजे सगळे त्याच्यामध्ये समाविष्ट होतो. बेसिक स्ट्रक्चरचा तो भाग आहे. याला त्यामध्ये दुरुस्ती करता येत नाही. नेक्स्ट क्वेश्चन काय बघा की भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेतील सार्वभौम या संकल्पनेतून खालीलपैकी कोणकोणता अर्थ जो आहे तो ध्वनित होतो. सार्वभौम या शब्दातून कोणता अर्थ ध्वनित होतो आपण ऑलरेडी पाहिलेला आहे. याच्यामध्ये बघा की बाह्य हस्तक्षेपाविना भारत स्वतःशी निगडीत निर्णय घेऊ शकतो. अगदी बरोबर. व रद्द करू शकतो. अगदी बरोबर आहे. संघ आणि घटक राज्य दोन्ही सार्वभौम आहेत. आता याच्यामध्ये थोडा विचार करण्यासारखी गोष्ट आहे. संघ आणि घटक राज्य हे दोन्ही सार्वभौम आहेत हे पूर्णतः चुकीचं आहे. घटक राज्यांना सार्वभौमचे अधिकार दिलेले आहेत का, नाही. संघाला जे सार्वभौम अधिकार दिलेले आहेत त्यामुळे घटक राज्य त्यावर कुठलाही निर्णय घेऊ शकत नाही. ठीक आहे. म्हणजे जसं बाहेर पडणे म्हणा किंवा एखादा राज्य सामावून घेणे म्हणा, या गोष्टी घटक राज्य नाही, ते शासकीय सोयीसाठी आहेत, परंतु संघ जे आहे ते त्यावर निर्णय घेऊ शकतो. त्यामुळे भारताचा संघ परकीय भूप्रदेश हस्तगत करू शकतो. अगदी बरोबर आहे. भारताच्या संघाकडे राष्ट्रीय भूप्रदेशात फेरफार करण्याचे अधिकार आहेत. अगदी बरोबर आहे. संघाकडे आहेत परंतु राज्याकडे ते नाही. त्याच्यामुळे अ योग्य आहे, ब चुकीचा आहे, क आणि ड बरोबर आहे. त्यामुळे अ, क, ड हे विधान योग्य आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर येईल. ठीक आहे. त्यानंतर बघा की खालीलपैकी कोणत्या न्यायालयीन निर्णयाद्वारे प्रस्ताविका ही घटनेचा भाग नाही असे प्रतिपादन करण्यात आलेले आहे. नाही असं म्हटलंय. कुठल्या युनियनमध्ये, बेरुबर युनियन केसमध्ये म्हटलंय. ठीक आहे. केशवानंद भारती केसमध्ये आहे असं म्हटलंय. ठीक आहे. ओके. नेक्स्ट बघा की भारतीय राज्यघटनेची उद्देशपत्रिका प्रथमतः केव्हा दुरुस्त करण्यात आली. मुख्य परीक्षा 2012 ला प्रश्न विचारलेला होता. 1976 ला 42व्या घटना दुरुस्तीने ही दुरुस्ती करण्यात आलेली आहे. एकदाच करण्यात आलेली आहे, पुन्हा दुरुस्ती करण्यात आलेली नाही. ठीक आहे. भारतीय राज्यघटनेची उद्देशपत्रिका ही रिकामी जागा आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2012 ला प्रश्न विचारलेला आहे. राज्यघटनेचे हृदय, राज्यघटनेचे डोके, राज्यघटनेचा आत्मा आणि यापैकी नाही. योग्य उत्तर काय आहे, राज्यघटनेचे आत्मा आहे. हे आपण याच्या आधी पाहिलेलं आहे. ठीक आहे.
नेक्स्ट क्वेश्चन बघा, मला वाटतं हा शेवटचा प्रश्न आहे. भारताच्या सार्वभौमत्वाचे, एकतेचे आणि एकात्मतेचे संरक्षण करणे आणि मान्य करणे या तरतुदीचा समावेश खालीलपैकी कोठे आहे? लक्षात घ्या, भारताच्या सार्वभौमत्वाचे, एकतेचे आणि एकात्मतेचे संरक्षण करणे आणि मान्य करणे ही तरतूद भारतीय राज्यघटनेच्या संविधानाच्या सरनाम्यामध्ये ही स्पष्ट नमूद आहे. असं कुठलेही एक आर्टिकल नाहीये स्पेसिफिक की त्याच्यामध्ये हे नमूद आहे. तर सरनाम्यामध्ये हे तीनही शब्द दिसतात बघा, सार्वभौम, एकता आणि एकात्मता. त्यामुळे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. हा UPSCचा 2015 ला विचारलेला प्रश्न आहे प्रिलिम्स मधला. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण संपूर्ण सरनामा हा जो घटक आहे आतापर्यंत आपण पाहिलेला आहे. सुरुवातीला आपण सरनाम्याचं जे वर्ड आहेत ऑलरेडी सगळे वर्ड्स आपण समजून घेतले, त्याचा क्रम काय आहे, त्याचा अर्थ आपण समजून घेतला. सरनाम्याविषयी वेगवेगळ्या लोकांची मतं काय आहेत, सरनाम्यात दुरुस्ती करता येते का, सरनामा राज्यघटनेचा भाग आहे का, आणि आयोगाने वेगवेगळ्या प्रिलिम्स पासून मेन्स पर्यंत जे काही आयोगाने क्वेश्चन्स विचारले त्यातले बऱ्यापैकी महत्त्वाचे प्रश्न जे आहेत आणि 90% क्वेश्चन्स जे आहेत ते याच्यामध्ये समाविष्ट केले आहेत. आय होप की हे लेक्चर तुम्हाला आवडलं असेल. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. थँक्यू.